विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लच्चान गावात बुधवारी सायंकाळी 2 वर्षीय बालक उघड्या कूप नलिकेत पडला होता। अखेर आज त्याच्या बचाव कार्याला यश आले आहे। दुष्काळग्रस्त विजापूर जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भेडसावत आहे। कूप नलिकेतील पाण्याचा वापर पिकांसाठी वापरण्यासाठी मुजगोंडा कुटुंबियांनी आपल्या जमिनीत कूप नलिका खोदण्याचा निर्णय घेतला। आता पाण्याची समस्या दूर होईल असे त्यांना वाटत असतानाच काही तासात त्या संपूर्ण कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले होते। होय, शेतघरासमोर खेळत असलेला सात्विक मुजगोंडा हा 2 वर्षीय बालक खेळता खेळता उघड्या कूप नलिकेत पडला होता। लागलीच बुधवारी सायंकाळपासूनच या बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली होती। ती निरंतर आज गुरुवार सकाळपर्यंत सुरूच होती। दरम्यान या कूप नलिकेभोवती 16 फुटाहून अधिक फूट खोल खड्डा काढण्यात आला होता। अन्न पाण्याविना 20 तासांहून अधिक वेळ उपाशी असलेला सात्विक कूप नलिकेत अडकून पडला होता। त्याच्या प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे लक्ष ठेवण्यात येत होते। स्थानिक अग्निशमन दलासह बेळगाव आणि गुलबर्गाहून 2 SDRF पथके सात्विकच्या बचाव कार्यासाठी मेहनत घेतली आणि त्यांच्या या प्रयत्नाला तब्बल 20 तासानंतर यश मिळाले। बाळाला कूप नलिकेतून बाहेर काढल्यानंतर अधिक उपचाराकरिता इस्पितळात हलविण्यात आले। सात्विकचे आई वडील घटनास्थळीच ठाण मांडून बसल्याने बघणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून येत होते आणि देवाकडे बाळाच्या सुखरूप बचावासाठी प्रार्थना करण्यात येत होती। बेळगावसह विजापूर, बागलकोट व दावणगिरी असे 2000 सालापासून राज्यामध्ये उघड्या कूप नलिकेत लहान मुले अडकून पडण्याची घटना एकूण 8 वर पोहोचल्या आहेत। भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून स्थानिक प्रशासनासह नागरिकांनी काळजी घेणे योग्य आहे।